स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजल्यापासून भाजप पक्ष जो आहे तो प्रचंड हिरिरीने या सगळ्या निवडणुकांना सामोरं जात असलेला पाहायला मिळतोय. कारण भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना पाहायला मिळत आहे. अर्थात या सगळ्याचा फटका जो आहे तो इतर पक्षांना सुद्धा बसतोय. भाजपचे काही निष्ठावंत या सगळ्यात नाराज झालेले पाहायला मिळतात. अगदी काल परवामध्येच पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या 22 ते 25 जणांचे प्रवेश भाजपमध्ये झाले. या सगळ्यामुळे राजकीय समीकरणं स्थानिक पातळीवरची मोठ्या प्रमाणात बदललेली पाहायला मिळतात. याचाच फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशा पद्धतीने बसू शकतो? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आत्ताची सगळी राजकीय समीकरणं नेमकी कशी आहेत? हे सगळं जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर सर आहेत. सर, काय सांगाल? एकंदरीत आत्ताची परवाचे पक्षप्रवेश आणि आत्ताचं नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये कशा पद्धतीने राजकारणाची सगळी चक्र फिरतायत असं वाटतं? पिंपरी चिंचवड हे पहिलं अजित पवारांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे गेले जवळजवळ 20-30 वर्ष अजित पवार, शरद पवार, अजित पवार इथपर्यंत होतं. 2017 मध्ये अजित पवारांच्या हातून भाजपने सत्ता घेतली. त्यावेळेस 128 पैकी 77 जागा भाजपला मिळाल्या आणि 36 राष्ट्रवादीला, 9 शिवसेना, 1 मनसे आणि बाकी 5 अपक्ष ते पण भाजपबरोबर गेले. अशा प्रकारे भाजपला इथं बहुमत मिळालं त्यावेळेस. आणि तेव्हापासून आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे 2017 पासून तर 22 पर्यंत सत्ता होती. नंतर ते माजी नगरसेवक झाले. पण नंतरच्या त्या दरम्यानच्या काळामध्ये या शहरामध्ये भाजपचे 2 आमदार, भोसरीचे 1 आमदार महेश लांडगे झाले, शंकर जगताप एक, पहिले लक्ष्मण जगताप होते, त्यांच्या त्यांचे दिवंगत झाल्यावर अश्विनी जगताप, नंतर शंकर जगताप. नंतर या शहरामध्ये भाजपने ज्या पद्धतीने आणखीन विधान परिषदेचे 2 आमदार तयार केले, 2 आमदार दिले, एक अमित गोरखे आणि एक उमा खापरे. अशा प्रकारे भाजपने इथे पदांची खैरात केली. याशिवाय 3 महामंडळ या शहरामध्ये दिली. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, एक प्राधिकरण पिंपरी चिंचवड नवनगर विकास त्याचे अध्यक्ष सदाशिव खाडे, त्याशिवाय सचिन पटवर्धन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभासद म्हणून अमर साबळे त्यांना राज्यसभा दिली. यापूर्वी अशा प्रकारे अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट मान सन्मान किंवा पदं मिळाली नव्हती, ती भाजपने दिली. त्याच्यामुळे भाजपचा या शहरातला खुंटा हळूहळू त्यांनी बळकट केला आणि भाजपने त्यांचा पाया मजबूत केला इथे पहिला. त्याच्यामुळे आता त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं या शहरामध्ये भाजप आणि आता स्थानिक पातळीवरती हे 4 आमदार, त्याच्यामुळे भाजपची ताकद प्रचंड वाढली. अजूनही अजित पवारांचा या शहरावरती तसा म्हणजे त्याच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. त्यांचे कामाचा तो लेखाजोखा मांडला तर अजित पवारांची कामं तशी सरळ दिसतात ठळकपणे. परंतु अजित पवारांच्या हातातून ही पालिका पुन्हा ताब्यातच घ्यायची भाजपने, पुन्हा आपली सत्ता आणायची, ह्या ईर्षेने भाजप इथं उतरलेलं आहे. आणि अजित पवारांचे जे काय उजवे डावे जे कोण शागिर्द आहेत ते सगळे आपल्याकडे वळती करायचे या हेतूने त्यांनी अजित पवारांचे माजी महापौर संजोग वाघेरे, त्याच्यावर माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शेतुळे, नंतर असे माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, असे जवळपास 17 एक माजी नगरसेवक 2 दिवसापूर्वी त्यांनी मुंबईत प्रवेश करून घेतला भाजपमध्ये. त्याच्यामुळं राष्ट्रवादीला तो फार मोठा एक हादरा बसला. प्रत्यक्षामध्ये हे जे प्रवेश झालेले आहेत त्यांची आपण जर नावं पाहिली आणि त्यांचा यापूर्वीची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्या या वॉर्डमध्ये जे पराभूत झालेले उमेदवार बरेचसे आहेत. विनोद दंड त्यातले जिंकलेले आहेत. परंतु माजी नगरसेवक थोडक्यात 2012च्या टर्ममध्ये जिंकले होते, पण 17 मध्ये हारलेले असे. पण ते की ती एक परसेप्शन तयार झालं की राष्ट्रवादीचे 17 जण माजी नगरसेवक हे भाजपमध्ये आले. त्याचा एक मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आणि एक नॅरेटिव्ह सेट झालं इथे की नाही, इथे भाजपची सत्ता येऊ शकते, असं एक साधारण 77 ते गणित तयार झालंय आणि भाजप त्याच्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अजित पवारांकडे जे 36 माजी नगरसेवक आहेत ते 36 माजी नगरसेवक हे तोलामोलाचे 5-5, 6-6 वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत. त्यापैकी कोणी तिकडे प्रवेश केला का तर तशी मंडळी जवळपास नाही आहेत. त्याच्यामुळे अजूनही अजित पवारांचं वर्चस्व इथे आहे. आता काल नगरपालिकांचे निकाल झाले. त्या नगरपालिकांमध्ये जिल्ह्यातले 17 पैकी 10 नगरपालिका अजित पवारांकडे आलेल्या आहेत. आणि अजित पवार निकाल बोलताना त्याच्यावरती स्पष्ट सांगितलं की या नगरपालिका निकालाचे पडसाद तुम्हाला जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये दिसतील. म्हणजे आता 15 जानेवारीची निवडणूक आहे महापालिकेची, त्यावेळेस प्रत्यक्ष असं वाटत होतं की आता राष्ट्रवादी इथली सपाट झाली, पुन्हा भाजप 100% सत्तेत येणार. पण कालच्या नगरपालिका निकालांनी एक संदेश दिलेला आहे की पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड याच्यामध्ये अजित पवारांचं अजूनही वर्चस्व कायम आहे.
पुणे जिल्ह्याचे दादा हे चंद्रकांत दादा नाही तर अजितदादा आहेत. हे नगरपालिकेतून दाखवून दिलं. आता महापालिकेला आपल्याला पाहायचं नेमकं काय होतंय. महापालिकेमध्ये भाजपकडे इथे जरी 2 आमदार असले, तरी अजूनही दबदबा ज्याला म्हणतात, तो अजित पवारांचा आहे. आजच आत्ता 1 तासाभरापूर्वीची घटना आहे, की माजी नगरसेवक संदीप वाघेरे, म्हणजे संजोग वाघेरे माजी महापौरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून त्यांना पराभूत करणारे, म्हणजे संजोग वाघेरेंना पराभूत करणारे माजी नगरसेवक दुसरे जे बलाढ्य नगरसेवक समजले जातात, ताकदीचे भाजपमधले संदीप वाघेरे, ते आता अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. भाजपमध्ये अशा प्रकारे नाराजांचा गट फार मोठा आहे. ज्यांनी भाजपमध्ये आयुष्य घातलेलं आहे, अशी मंडळी त्यांना उमेदवारीपासून डावललं जाणार आणि आयात जे उमेदवार आहेत, आयात जे लोक आहेत, राष्ट्रवादीतून काय, काँग्रेसमधून काय, ठाकरेच्या शिवसेनेतून काय, त्यांना उमेदवारी मिळणार. त्याच्यामुळं भाजपचे नाराज जो गट आहे, तो काय भूमिका घेतो ते फार महत्त्वाचं राहणार आहे. आता राहुल कलाटे, ज्यांनी आतापर्यंत 4 वेळा विधानसभा निवडणूक चिंचवडमधून लढवली, पराभव झाला त्यांचा, ते सुद्धा भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत. परंतु त्यांना विरोध करण्यासाठी राम वाकडकर आणि बाकीचे त्यांच्या त्या परिसरातले संदीप कसपटे भाजपमध्ये आता ज्यांचं प्रस्थ आहे, जे निवडून येण्याची शक्यता आहे, अशी मंडळी एकदम खचली. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे राहुल कलाटेंना विरोध केला. परंतु दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कलाटेंना प्रवेश द्यावा लागेल असं सांगितलंय. आता ही बाकीची मंडळी तिथे काय निर्णय घेतात ते आपल्याला पाहायचं. जसं संजोग वाघेरेंच्या भाजप प्रवेशामुळे संदीप वाघेरेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर आता राहुल कलाटेंना भाजप प्रवेश मिळाला तर राम वाकडकर किंवा भाजपचे इतर जे माजी नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादीमध्ये येतात का, ते एक पाहायचं आहे. अशाच प्रकारे भोसरी मतदारसंघातही नाराजीचा फार मोठा सूर आहे. भोसरी मतदारसंघामध्ये सुरुवातीला रवी लांडगे यांना प्रवेश द्यायला आमदार महेश लांडगे यांचा विरोध होता, परंतु नंतर त्यांनी ते सामोपचाराने मिटवला आणि त्यांना बरोबर घेतलेलं आहे. आता इथे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण जे आहे, त्या प्राधिकरणामध्ये माजी उपमहापौर राजू मिसाळ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अमित गावडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला, तर तिथे भाजपमध्ये इच्छुक असलेले 7 उमेदवार आहेत. 7 मधले किमान 2-3 जण असे आहेत की त्यांचं काम मोठं आहे, ते धनाढ्य आहेत आणि त्यांनी गेली 5-6 वर्ष आपल्याला उमेदवारी करायची, नगरसेवक व्हायचं म्हणून मेहनत केलेली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारचे मोठमोठे प्रोग्राम, सदस्य नोंदणी भाजपची, जीव ओतून काम केलेलं आहे. आता हे 2 राष्ट्रवादीचे शिवसेनेचे लोक इकडे आले आणि त्यांना भाजप उमेदवारी देणार म्हटल्यावर ह्या 7 जणांनी, इच्छुकांनी एकत्र मिळून उद्रेक तिथे उठाव केला भाजप विरोधामध्ये, की आम्ही एवढं काम केलं आणि तुम्ही आयात उमेदवार देतात, आमच्यापैकी कोणी लायकीचं नाही का, असं म्हणून त्यांनी जो उठाव केलेला आहे भाजपला, त्याचा सुद्धा भाजपला तिथे प्राधिकरण परिसरात फटका बसू शकतो. म्हणजे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अनेक ठिकाणी ही खतखत आहे. मोहननगर प्रभाग क्रमांक 10 तिथे तिथं गणेश लंगोटे, त्यांनी अफाट 10 वर्ष झाले ते भाजपमध्ये आहेत. 2014 पासून ते काम करतायत. आत्तापर्यंत त्यांच्या कार्यालयामधून नगरसेवक नसतानाही त्यांनी जनतेची कामं मोठ्या प्रमाणात केली. पण आता ते सुद्धा नाराज झाले का तिथं सुद्धा मिनल यादव म्हणून आहेत, त्या शिवसेनेच्या आहेत, त्यांचा प्रवेश झाला, त्याच्यामुळे यांची उमेदवारी जाणार हे जवळपास निश्चित. त्यांनी काल मोठा मेळावा घेतला, त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारे भाजपच्या नाराजांची जी खतखत आहे ती जर राष्ट्रवादीने इनकॅश केली तर मला वाटतं अजित पवार इथे भाजपला फार मोठा फटका देऊ शकतात. सर, जसं तुम्ही म्हटलात की जी खतखत आहे ती जर भाजपची खतखत असलेली राष्ट्रवादीने जर हेरली तर फायदा होऊ शकतो राष्ट्रवादीला, मात्र बंडखोरीचा फटका कितपत बसू शकतो असं वाटतं या मतदारसंघामध्ये? एक जणच घे, इथे 32 प्रभाग आहेत, 128 उमेदवार आहेत, 4-4 प्रभागांचा एक 4-4 उमेदवारांचा एक प्रभाग आहे नगरसेवकांचा. प्रत्येक ठिकाणी भाजप 128 जागा लढवणार हे तर सत्य आहे. 32च्या 32 प्रभागाचे उमेदवार पण त्यांच्याकडे तयार आहेत. अजित पवार त्यांचे स्वतंत्र उमेदवार उभे करतायत, त्याच्यामुळे ते त्यांचं स्वतंत्र पॅनल राहणार. राज्यात महायुती असले तरी इथं मात्र 2 ते स्वतंत्र 2 पॅनल प्रत्येक ह्याच्यात राहणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीचं, आपलं महाविकास आघाडी म्हणजे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांचं एक स्वतंत्र पॅनल. अशा प्रकारे प्रत्येक प्रभागामध्ये 3-3 पॅनल असतील. याशिवाय भाजपमधले नाराज किंवा शहर विकास आघाडी किंवा अन्य इतर पक्ष छोटे मोठे अशी त्यांची काही ठिकाणी एक स्वतंत्र पॅनल असू शकतील. म्हणजे इतकी खिचडी झालेली आहे
पण ह्या सगळ्या मतविभागणीचा सर्वात मोठा फायदा हा भाजपला होणार आहे. जर भाजप उमेदवारांच्या विरोधात, भाजपच्या पॅनलच्या विरोधात एकच भरभक्कम पॅनल भाजप विरोधकांचं राहिलं, तर मात्र भाजपला इथे फार मोठा फटका बसू शकतो. ती शक्यता म्हणजे तशा प्रकारच्या घडामोडी, तशा प्रकारच्या हालचाली, बोलणी करायचे प्रयत्न सुरू आहेत. पण ते कितपत प्रत्यक्षात येईल याच्याविषयी मला डाऊट आहे. जर ही अशी स्वतंत्र भाजप विरोधात 1-1, 2-2, 3-3 पॅनल राहिली, तर आपोआप मतविभागणी होती. भाजपची मतं अलगच बाजूला पडतात आणि त्यांचे पॅनल निवडून येतं. त्याच्यामुळं भाजप त्या बाबतीमध्ये फार हुशार आहे. ते त्या पद्धतीने डिव्हाइड अँड रूल या पद्धतीने शहरावर राज्य करण्यासाठी ते बरोबर मतांची विभागणी करतात. त्या पद्धतीने सत्ता गाजवतात. आता सुद्धा शक्यता तीच आहे. जर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी इथं आली, तर भाजपला ते शह देऊ शकतात. कारण या शहरामध्ये शरदचंद्र पवार यांचं एक फार मोठं वलय आहे. जुने जाणते जे आहेत ते शरद पवारांकडे आहेत. नवी पिढी ही अजित पवारांकडे आहे. त्याच्यामुळं तो जो वर्ग सगळं जर एक झाला, तर मुळात हा मतदारसंघ तसा भाजपचा नाही आहे. हा शहराचा, या शहराचा स्वभाव, प्रकृती तशी भाजपची नाहीये. ते गेल्या 2017ला भाजपचे महापालिका आल्यामुळे ते आता त्याच्यामध्ये परिवर्तित होते आहे. परंतु जुने जाणते जे आहेत ते शरद पवार आणि अजित पवारांना अजूनही फार मोठ्या प्रमाणात मानतात. जर अजित पवारांनी या शहरामध्ये तळ ठोकून काही निर्णय घेतले आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, आत्मविश्वास दिला आणि सगळी ताकद दिली, मला वाटतं प्रशासकीय यंत्रणा आता सगळी भाजपवाले वापरतायत. गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे, परंतु पालकमंत्री अजित पवार आहेत. अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून इथल्या कार्यकर्त्यांना जर ताकद दिली, खात्री दिली, तुम्ही लढा, मी तुमच्या मागे आहे, कोण काय बोललं तर मी समर्थ आहे, थोडी ताकद द्यायला पाहिजे. ते भाजपला शह देऊ शकतात इथे, ते होऊ शकतं. सर, जसं तुम्ही म्हटलात की भाजप डिवाइड अँड रूल हे कायमच या आधी सुद्धा करत आलेलं आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला हेरण्यासाठी अनेक पक्ष कुठेतरी प्रयत्न करत असलेले पाहायला मिळतात किंवा अचानकपणे राष्ट्रवादीची सत्ता उलटवून मग भाजपची आलेली सत्ता पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी सुद्धा तयार असलेली दिसते. इतर पक्ष कशा पद्धतीने भाजपला हेरण्यासाठी प्रयत्न करतील असं वाटतं? खरंच कुठे युती होऊ शकते किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी काही चिन्ह सध्या तरी दिसतात? नाही, तसे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कालच या संदर्भामध्ये सुनील तटकरे, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री, त्यांची बाणेरमध्ये एका हॉटेलमध्ये खाजगी बैठक झाली. ह्या बातम्या आता बाहेर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे विनोद आपले यांनी, सुनील तटकरेंनी तसा प्रस्ताव दिला. चंद्रकांत पाटलांकडे चर्चा झाली. भाजपचे काही पदाधिकारी, आमदार त्यावेळेस उपस्थित होते. ही प्राथमिक चर्चा आहे त्यांची. जर हे खरंच प्रत्यक्षामध्ये आलं, त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ही मी तुला वेगळी घडामोड सांगतो त्यातली. तू जे विचारलेला प्रश्न आहे त्याच्यापेक्षा ही वेगळी घडामोड आहे याच्यामध्ये, की दोन जे एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपटतायत, ते दोनही पक्ष जर इथे एकत्र आले तर लढाई संपल्यात जाणार आहे. कारण महाविकास आघाडीकडे तसे उमेदवार नाहीत किंवा त्या ताकदीचं तसं बळ नाहीये. परंतु तू जो प्रश्न विचारला की भाजप विरोधामध्ये भाजपला नामोहरम करण्यासाठी अन्य कोणकोणते पक्ष प्रयत्न करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष प्रयत्न करतो, पण त्यांची ताकद अत्यंत क्षीण आहे. शरद पवार, आपला शिवसेना ठाकरेंची, त्यांचे संजोग वगैरे शहर प्रमुख होते, ते पलीकडे गेले. रवी लांडगे हे त्यांचे शहराचे संघटक होते, ते गेले. त्यांचे बरेच असे रथी महारथी शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांनी पक्षांतर केलं, ते भाजपमध्ये गेले. त्याचा परिणाम शिवसेना ठाकरेंची इथं ती सुद्धा फार कमकुवत झालेली आहे. म्हणजे गौतम सर, माजी आमदार, ते एकमेव शिवसेना कशी तरी इथे तगवतायत, पण त्यांना ताकद नाहीये. दुसरा राहिला प्रश्न काँग्रेसचा. काँग्रेस किती प्रयत्न करेल? काँग्रेस आता निवडणुकीला फक्त 20 दिवस राहिलेले आहेत, अवघे 20 दिवस राहिले. आज 21 तारीख आहे, 22 तारीख आहे, उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे. पण काँग्रेसने काल कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेसने बिलकुल प्रयत्न केला नाही. जवळपास काँग्रेसने हत्यारं टाकलेली आहेत, लढायचंच नाही. त्यांनी अक्षरशः लोटांगण घातलेलं आहे. त्याचा परिणाम काँग्रेसची सुद्धा ताकद नाहीये. लढाई जर होणार असेल खऱ्या अर्थाने, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशीच होणार आहे. महाविकास आघाडीने त्यांचे पॅनल करायचा प्रयत्न केला, किती प्रयत्न केला, त्यांना उमेदवार मिळणं सुद्धा फार कठीण आहे. या दोनही पक्षांमध्ये उमेदवारी ज्यांना मिळणार नाही ते उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी ह्या दोघां किंवा भाजपच्याच विरोधात सर्व एकत्र आले
तर 100% प्रयत्न होतील. पण तसं होताना दिसत नाहीये. बाकी अन्य महाविकास आघाडीतले पक्ष अत्यंत कमकुवत आहे. मनसेचं नॉमिनल एक मनसेचा नगरसेवक आहे 2 टर्म, सचिन चिखले. तो एकमेव आहे. तो निवडून आला यावेळेस तरी मनसेला पुष्कळ आहे. रिपाईची ताकद, आठवले गटाची ताकद ही पूर्णतः भाजपच्या बरोबर आहे. त्यांना काय 2-3 जागा मिळतील, त्या निवडून आल्या तर आल्या. पण विरोधामध्ये बाकी इतर जी आंबेडकरी चळवळीतली ताकद आहे, ती सगळी विभागलेली आहे. प्रकाश आंबेडकर नेमकं काय करतात, त्यांच्या वंचितची भूमिका अद्याप स्पष्ट नाहीये. किंवा इतर रिपाईचे जे गट आहेत, त्यांच्या भूमिका अजून स्पष्ट नाहीयेत. छोटे-मोठे बाकी पक्ष आहेत, त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. ते दखल घेण्याइतपत सुद्धा नाहीयेत. सर, भाजपचं जर आपण बघितलं, आपण नेहमी असं म्हणतो की भाजप हे 24/7 इलेक्शन मोडमध्ये पक्ष असतो. कधीही त्यांची कधीही म्हणजे अगदी आज निवडणुका झाल्या तर उद्यापासून लगेच ते पुढच्या निवडणुकांच्या पुढच्या पंचवार्षिकच्या तयारीला लागलेले असतात. असं सगळं असताना इतक्या मोठ्या संख्येने पुण्यातले सुद्धा आणि पिंपरी चिंचवड मधले सुद्धा भाजपने पक्षप्रवेश करून घेतले. भाजपला हे माहिती होतं की इतके पक्षप्रवेश केल्याच्या नंतर आपले निष्ठावंत नाराज होणार आहेत किंवा बंडखोरी होऊ शकते. हे सगळं माहिती असताना सुद्धा भाजप इतकी मोठी रिस्क का घेत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, असं का वाटतं? भाजपला विरोधक शिल्लक ठेवायचा नाही. मी परवाच एका व्हिडिओमध्ये एका मुलाखतीत असंच म्हटलं होतं. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मागे सांगितलं होतं, छोटे मोठे पक्ष पाहिजेच कशाला, हिंदुत्वाचे 2-2 पक्ष कशाला नकोत, म्हणून शिवसेनेचं विभाजन केलं. त्या पद्धतीने भाजप काय करतंय, विरोधकच शिल्लक ठेवायचे नाही. म्हणजे त्यांची आता प्रदेशची पण भूमिका तीच आहे. छोटे मोठे पक्ष किंवा छोटे मोठे विरोधक आहेत नाही, ते सगळे गिळंकृत करायचे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की भाजपला आता जे पक्षांतर करून घेतात आणि स्वतःमध्ये सामावून घेतात, त्यांना फक्त पक्ष वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्हली असं काही दिसत नाही. आणि त्यांचा हाच प्रयत्न मला वाटतं अजूनही यापुढे चालूच राहील. पण अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम संभवतात हे आपण नेहमी पाहतो. भाजपने आत्ता जो पक्षप्रवेशाचा प्रयोग सुरू केलेला आहे, सगळे बाकीचे सामावून घ्यायचे. शिवसेना फोडायची, त्यांचे लोक घ्यायचे. राष्ट्रवादी फोडायचे, त्यांचे लोक घ्यायचे. याचा परिणाम त्यांच्या निष्ठावंत किंवा त्यांच्याबरोबर एकनिष्ठ असलेले ते दुरावतील आणि भाजपचे जे पॉकेट वोट आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार. हा फार चर्चेचा विषय तसा. भाजप ज्या पद्धतीने हे गलिच्छ राजकारण करते ना, ते सर्वसामान्य मतदाराला आवडत नाही. भाजप हा संस्कारी पक्ष म्हणून पाहिला जातो. त्यांच्याकडून असं करप्शन किंवा हे बाकी विषयावर अशी जी मंडळी आहेत ज्यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप आहेत, ती मंडळी सुद्धा तुम्ही सामावून घेताय. त्यामुळे लोकांचा भाजपची पूर्ण काँग्रेस झालेली आहे आता. भाजपकडून आता लोकांना ती अपेक्षा राहिलेली नाहीये. त्याचा परिणाम भाजपला आगामी काळामध्ये दिसेल. त्याच्यामुळे बंडखोरी हा विषय असणारच आहे, परंतु पक्षाला सुद्धा पक्षाची इमेज डागाळण्यामध्ये, ती डॅमेज होण्यामध्ये त्याचा एक फार मोठा परिणाम दिसणार आहे. आणि निवडणूक प्रचारामध्ये भाजप विरोधामध्ये इतके मुद्दे आहेत आता, प्रचंड मुद्दे आहेत. तो एक स्वतंत्र चॅप्टर होऊ शकतो त्याच्यात. म्हणजे एक दिसतंय मला, भाजपला जर हरवायचं असेल, अजित पवारांनी भाजपच्या काळातील महापालिका निवडणुकी, महापालिका 2017 ते 22 पर्यंतच्या आणि पुढचे 4 वर्ष प्रशासकीय काळातील, ह्या 9 वर्षातील म्हणजे भाजप आणि प्रशासकीय राजवटीमधील जे मुद्दे प्रचारात जर आणले, भ्रष्टाचाराचे प्रचंड मुद्दे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त ते इनकॅश करायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडते. स्मार्ट सिटीमध्ये, या शहरामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला. स्मार्ट सिटीची एक कामाची जंत्री वाचली त्याच्यामध्ये. या शहरात 9,500 CC कॅमेरे बसवले. आजही सगळे बंद आहे. परवाच मी कमांड कंट्रोल सेंटरला सहज व्हिजिट द्यायला गेलो, सगळी यंत्रणा बंद आहे. शहरातले CC कॅमेरे बंद आहेत. या शहरामध्ये अंडरग्राऊंड केबलिंग केलं डक्टमधून 700 किलोमीटरचं, 150 किलोमीटरचं केबल बंद आहे. सगळं डॅमेज झालेलं आहे. इतकं निकृष्ट पद्धतीचं काम. भामा आसखेड धरणासाठी एक जॅकवेलची निविदा काढली होती. तब्बल 30 कोटी रुपये जादा दराची निविदा होती. 30 कोटी ती मंजूर केली. लूट. या शहरामध्ये अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या नावाखाली शहरातले जे रस्ते गल्लीबोळासारखे रुंद केलेले आहेत. त्याचा परिणाम इथून तिथून शहरामध्ये वाहतूक कोंडीमध्ये झालेला आहे. लोक त्रस्त आहेत, वाहन चालक त्रस्त आहेत. लोकांचा आत्ताचा हा शहरातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. तो प्रश्न राष्ट्रवादीने मांडला पाहिजे. आणि त्याचं कारण ते अर्बन स्ट्रीट फुटपाथवरती 1000 कोटी रुपये खर्च केले. आता त्याची मागणी अशी होती की ते फुटपाथ काढून टाका, म्हणजे 1000 कोटी रुपये पाण्यात जाणार. जबाबदार कोण? भाजप. कुठलाही विचार न घेता, लोकांना काय पाहिजे ते न देता, त्यांच्या सल्लागारांनी त्यांना जे सांगितलं त्या पद्धतीने सुशोभीकरणाच्या नावाखाली या शहरामध्ये पवना, इंद्रायणी, मुळा ह्या 3 नद्या आहेत. 3 नद्यांचं प्रदूषण, त्याचं कारण असं आहे, नद्यांचं महागटार झालेलं आहे.
त्याच्यासाठी भाजपने 5,500 कोटीचा प्रकल्प राबवला. तद्दन खोटा आणि बोगस प्रकल्प आहे तो त्याच्यामध्ये. आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये या शहरातल्या कचरा समस्येचं पण, या शहरातला कचरा संकलन करण्यासाठीची जी निविदा काढली त्याच्यात फ्रॉड. मोशीला कचरा डेपो आहे, त्या कचरा डेपोचं अक्षरशः दुकान केलेलं आहे या मंडळींनी. त्याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे. प्रत्यक्षामध्ये कागदोपत्री सगळं असतं. 8 प्रभाग कार्यालय, 8 प्रभाग कार्यालयामधून जी कामं गेल्या 4 वर्षात प्रशासकीय राजवटीमध्ये झाली, त्याची जर सगळी चौकशी झाली ना, तर कागदोपत्री कामं आहेत. 50, 60, 70% भ्रष्टाचार आहे. कागदोपत्री कामं आहेत, प्रत्यक्षात कामं नाही आहेत. नंतर याशिवाय या शहरात सध्या चर्चेचा सगळ्यात मोठा निवडणुकी प्रचारात यायला पाहिजे, व्हायला पाहिजे, तो म्हणजे शहर विकास आराखडा. या शहराचा शहर विकास आराखडा तयार केला, तो तद्दन खोटा, बोगस आहे. जो शहर विकास आराखडा विजय शेंडे म्हणून नगररचना संचालकांनी तयार केला, तो हा नाही. त्यावेळेचे शेंडेंचा तयार केलेला आराखडा त्यावेळेच्या आयुक्तांनी तो कस्टडीमध्ये ठेवला त्यांच्या. दुसराच आराखडा आणला. त्याच्यामध्ये बिल्डर लोकांच्या जमिनी सगळ्या वगळल्या, शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलं. या शहराच्या नद्यांची पूररेषा बदलली. नागरी वस्तीवरती रस्ते टाकले जे नव्हते प्रत्यक्षात शेंडेंच्या आराखड्यामध्ये. त्यामुळे पूररेषेत हा डीपी प्लॅनचा विकास, हरकती सूचना त्याच्यावर मागवल्या, तर 50,000 हरकत सूचना आल्या. त्याची सुनावणी ही मंडळी घ्यायला तयार नाही. का? तर तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा झाला तर भाजपला त्याचा जबरी फटका बसू शकतो. याशिवाय कुदळवाडीमध्ये अतिक्रमण कारवाई झाली. 4,500 बांधकामं पाडली. 1200 लघुउद्योजक त्याच्यामध्ये भुईसपाट झाले. लाख लोकांचा रोजगार गेला. तिथली 950 एकर जमीन यांनी रिकामी केली ते सांगतात अभिमानाने. पण गेले फेब्रुवारीमध्ये कारवाई केली, फेब्रुवारी 9 पासून 14 पर्यंत. अद्यापपर्यंत ती कारवाई का केली याचं उत्तर मिळत नाही. यांनी सांगितलं बांगलादेशींवर कारवाई, बांगलादेशी घुसखोरे, रोहिंगे आहेत वगैरे. प्रत्यक्षात ते कोणी सापडले नाही. हे अशी अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं जर चर्चेला आली तर भाजपला उत्तर देणं मुश्किल होईल, पळापळ होईल त्यांची. पण राष्ट्रवादीने अशा आक्रमक पद्धतीने ती मांडली पाहिजे. ती जेव्हा मांडतील त्यावेळेस इथलं वातावरण पुन्हा बदलू शकेल. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्यानंतर आपण पुण्यामध्ये जर पाहिलं तर पुण्यामध्ये कालच इच्छुकांच्या मुलाखती स्वतः अजित पवारांनी घेतल्या. अजित पवार सकाळी 7 वाजल्यापासून रात्री जवळपास 11, 11:30 वाजेपर्यंत मुलाखती घेत होते. म्हणजे पुण्यामध्ये आता ज्या काही मुलाखती झाल्या सगळ्या पक्षांच्या, पहिल्यांदाच असं झालं की स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले, उपमुख्यमंत्री असलेला माणूस दिवसभर बसतो आणि सगळ्या मुलाखती घेतो. याचा अर्थ पुण्यामध्ये अजित पवारांनी किती लक्ष घातलंय हे कळतं की प्रत्येक एक उमेदवार ते स्वतः पारखून घेत आहेत. असं सगळं असताना तशाच पद्धतीचं पूर्ण लक्ष ते पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये लावतील असं वाटतं का? आणि तशा पद्धतीने आता त्यांचं काही स्थानिक पातळीवरती तसं चालू आहे का त्यांच्या पदाधिकाऱ्यांना? मी हे फार महत्वाचा प्रश्न विचारलास तू. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या बाबतीत आरपार की लढाई या भाषेत सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला मला वाटत नव्हतं हे लोक लाईटली घेतात, यांनी इथली लढाई सोडून दिली. राज्यातल्या 29 पैकी ही एकमेव महापालिका आहे की जिथं अजित पवारांची सत्ता पुन्हा येऊ शकते. हे अजित पवारांना लक्षात आलं आणि ही महापालिका गेली तर फार मोठा फटका अजित पवारांना बसू शकतो यावेळेस गेली तर. म्हणून अजित पवारांनी त्यांचे उमेदवार देताना कुठलीही वाच्यता न करता, कुठला गळगवा किंवा बप्पा न करता, शो न करता त्यांनी बारामती हॉस्टेलला बसून एक उमेदवार पारखून घेतलेले आहेत. तोडीस तोड समोरचा अख्खा एक पॅनल निवडून आणू शकेल असे उमेदवार त्यांनी तयार केलेले आहेत. आणि त्यांनी आक्रमक पद्धतीने त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगितलेलं आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जोरदारपणे लढा. अजून ते मैदानात प्रत्यक्षात इथे उतरलेले नाहीत, परंतु त्यांनी लढायला जाण्यापूर्वी जी सगळी सामग्री लागते ती सगळीच सामग्री तयार ठेवलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे या उमेदवाराचं दाखल करायला उद्यापासून सुरुवात होईल. त्याच्यानंतर अजित पवारांची या शहरामध्ये 2-4 राऊंड होणार आहेत. त्या राऊंडमध्ये अजित पवारांचं सगळं सैन्य, सगळे कार्यकर्ते ज्यावेळेस रस्त्यावर येतील त्यावेळेस निवडणुकीत रंगत येणार आहे. आणि ही निवडणूक अजित पवारांनी फार गांभीर्याने घेतलेली आहे. आता मला आजच ती माहिती मिळाली की त्यांनी काय काय पद्धतीने व्यूहरचना केलेली आहे. आणि तसे तर खरंच अजित पवार आक्रमक पद्धतीने, साधं उदाहरण सांगतो तुला. एक साधारण 2 महिन्यापूर्वी अजित पवारांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शहरामध्ये जनसंवाद सभा घेतल्या होत्या. 2 जनसंवाद सभा घेतल्या. त्यांच्याकडे 1,500 तक्रारी आल्या नागरिकांच्या. आणि ती स्वतः उपमुख्यमंत्री, प्रशासनातले सगळे अधिकारी बसून राहिले. ती जी गर्दी, तो जो माहोल होता तो पाहिला. त्यावेळेस मी म्हटलं पिंपरी चिंचवडची यावेळेची भाजपची सत्ता अजित पवार 100% घेणार. परंतु नंतरचे त्यांचं जे भोसरीला सभा होणार होती ती झाली नाही. ती व्हायला पाहिजे होती. म्हणजे अजित पवारांना त्यावेळेस दोन्ही जनसंवाद सभांमध्ये मिळालेला जो प्रतिसाद होता तो जबरदस्त होता. तिथे भाजपची अक्षरशः म्हणजे टरकली. तिथे ते घाबरले.
अरे अशा पद्धतीने अजित पवार जर शहरामध्ये येऊन महापालिकेत सुद्धा त्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये आढावा घ्यायला सुरुवात केली, ऑर्डर दिली जागेवरती. उपमुख्यमंत्री आहेत ते, त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी ते केल्यावरती भाजपच्या मंडळींना प्रश्न पडला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्याविषयी गारण केलं की अजितदादा जर अशा प्रकारे इथं लक्ष घालायला लागले तर यावेळेस काय पालिका आपल्याला मिळणार नाही. ते घाबरले, कारण त्यांना थेट तोंड देणारे भाजपमध्ये आता एकही नेता नाही इथे कोणी. त्यांना आरेला कार्य विचारणारे महेश रानगे काही प्रमाणात विचारतात, त्यांना बोलतात, त्याविषयी काउंटर करतात, परंतु शेवटी ते आमदार आहेत. आणि अजित पवारांनी अशा पद्धतीने या शहरात तळ ठोकून बसला, काही प्रचारात मुद्दे आणले ना, त्यांनी नुसता एक फेरा जरी केला, दौरा जरी केला, तरी मला वाटतं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना मोठी ताकद मिळेल. भाजपला पळता भुई थोडी होऊ शकते. दादांनी अजून दौरा केला नाही, तो झाला पाहिजे. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका जर तिथलं राजकारण आपण पाहायला गेलो तर भाजप आणि राष्ट्रवादी दोघांसाठी सुद्धा ही अगदी अटीतटीची आरपार की लढाई ज्याला म्हणतात तशा पद्धतीची लढाई असणार आहे. भाजपला नव्याने मिळवलेली सत्ता जी आहे ती राखून ठेवायची आहे, राष्ट्रवादीला गमावलेली सत्ता पुन्हा एकदा स्थापित करायची आहे. त्यासाठी या ठिकाणची अनेक राजकीय समीकरणं जी आहेत ती प्रचंड बदलताना पाहायला मिळतात. अर्थात पुढच्या 8-10 दिवसांमध्ये सगळी चित्र जी आहे ती क्लिअर होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र इथे कशा पद्धतीने युत्या आघाड्या होतात की मग दोन्ही मोठे पक्ष असणारे भाजप आणि राष्ट्रवादी हे दोघेही स्वबळावर लढतात आणि जर तसं झालंच तर दोघांकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळते आणि तिथून पुढचं राजकारण, तिथून पुढचे प्रचार आणि मग निकाल वगैरे कशा पद्धतीने लागतोय हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.